कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली, हाताला चटका लागला बाई मी कढई तापवली. कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली, हाताला चटका लागला बाई मी कढई तापवली. आता मस्त टोमॅटो घेऊ चरचर कापून, नंतर मारू तडका झणझणीत. नमस्कार मंडळी, शीतल सुरवाडीच्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 दिलसे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी स्पेशल झणझणीत चमचमीत अशी विदर्भ स्पेशल मस्त गवाराच्या शेंगाची भाजी मी घेऊन आली. बरं, एक नंबर लागते. तुम्हाला काय सांगू, काय जबरदस्त टेस्ट लागते ना. तुम्ही जर अशी जर बनवली ना, जशी मी बनवतो ना, तशी जर तुम्ही जर बनवली ना, तुम्ही म्हणसान क्या बात क्या बात क्या बात. बार बार ना तुम्ही हे गवाराच्या शेंगाच खासाल. बरं, ही गॅरंटी आहे आपली, आहे ना. तर मित्रांनो, मी कशा पद्धतीनं बनवतो त्या जर पद्धतीने तुम्ही जर बनवली ना, फिर क्या आपकी जुबान की हो गई बाई बल्ले बल्ले. तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. बरं, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे मी व्हिडिओ टाकेल ना मस्त विदर्भाच्या तडक्यामध्ये, तर ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील. बरं, हा, लाईक जरूर करा. बरं, लाईक जरूर करा आपल्या व्हिडिओला, कारण आपले व्हिडिओ ना लय खतरनाक जबरदस्त भन्नाट असतात. बरं, हे अशा रेसिपी जर पाहून ना तुमच्या तोंडाला पाणी सुटणार असे आपले व्हिडिओ असतात. तर त्यासाठी म्हणतो की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन जरूर दाबा. तर चला, आता जास्त बळबळ न करता रेसिपी स्टार्ट करू बा, है की नाही. बरं, तर चलो मेरे किचन में आ जाओ, आप सभी का स्वागत आहे. तर मित्रांनो, त्यासाठी काय करायचं, तर मित्रांनो, मस्त अति कवड्या लस अशा मस्त हिरव्यागार गवाराच्या शेंगा घेतल्या. तुम्ही बघू शकता, हे गवाराच्या शेंगा मस्त धुवून ना त्याचे मागचे पुढचे दंटल मस्त व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत. बरं मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे, आपल्या विदर्भाचं जेवण, आपल्या महाराष्ट्राचं जेवण काय जबरदस्त आहे. जबरदस्त बोले तो एकदम झक्कास ना व्हिडिओ आहे ना. तर मित्रांनो, खरोखर ना आपल्या महाराष्ट्रातलं जेवण जर कोणी खाल्लं ना, तर सिर्फ दीवाने हो जाएंगे भाई हमारे महाराष्ट्र के खाने का. इसलिए तो बोलते हैं, हमारा महाराष्ट्र का खाना जो भी खाएगा ना, हमारा तो दीवाना बन जाएगा भाई, दिल से दिल तक, है ना. तर मित्रांनो, आता ना मस्त शेंगा हे मस्त व्यवस्थित कापून घ्यायच्या. त्याचे पुढचे मागचे जे दंटल होते ना ते द्यायचे मस्त फेकून. मस्त शेंगा मस्त कचकच चिरून घ्यायच्या. आता काय करायचं माहिती आहे, एक मस्त बाउल घ्यायचा, शेंगा ना मस्त बिलकुल 2 ते 3 पाण्यानं मस्त स्वच्छ धुवून घ्यायच्या. बरं, आहे की नाही. तर मित्रांनो, गवाराच्या शेंगा कोणाकोणाला आवडतात ना, प्लीज कमेंट करून सांगा आपल्याला, आहे ना. अशीच बनवायचा प्रयत्न करा तुम्ही, एक नंबर होते ना, एक नंबर. एकदा जर तुम्ही खाल्लं ना, बस दिवाने हो जाओगे. तर त्यासाठी सामग्री घेतली बा, मस्त एक मस्त गाटा घेतला, एक कांदा घेतला, एक टोमॅटो घेतला, आहे ना. कांदा मस्त बारीक चरचर मस्त कापून घ्यायचा, आहे ना. तर बारीक मस्त कांदा कापून घ्यायचा आणि मग मस्त टोमॅटो वगैरे कापून घ्यायचा, आहे ना. कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली, हाताला चटका लागला बाई मी कढई तापवली. आता मस्त टोमॅटो कापून घेऊ चरचर, मग नंतर फोडणी देऊ. हे पा, हसू नका बरं, आपल्याला काही गाणं येत नाही बरं, पण असंच कांदा चरचर कापताना आहे ना, मला तेच गाणं आठवते. म्हणून आहे ना, मी काही बी रेसिपी बनवतो ना, तर तेच गाणं येते बरं मा तोंडात, आहे ना. तर जाऊ दे. आता मस्त लसण धनिया मस्त बिलकुल ठेसून घ्यायचा, ठास ठास बिलकुल, आहे ना. एकदम जबरदस्त मस्त ठेसून घ्यायचा. मस्त लसूण धनिया मस्त ठेसून झाला ठसठस. आता काय करायचं माहिती आहे काय, शेंगा टाकायच्या आपल्याला उकळल्या, आहे ना. लवकर जर उकळायला टाकल्या ना, तर लवकरात लवकर भाजी होते. फक्त 10 मिनिट लागतात. बरं, त्यासाठी घेतलं मस्त एक भांडं, त्याच्यात ठेवलं पाणी, त्याच्याने टाकलं चवीनुसार मीठ. जास्त मीठ घालायचं नाही, पण व्यवस्थितच घाला, आहे ना. आणि हे जे धुतल्या होत्या ना शेंगा, मस्त हे शेंगा याच्यात टाकून द्यायच्या. 5 मिनिट मस्त उकडू द्यायच्या आणि मग मस्त तडका मारून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता, मस्त बिलकुल शेंगा दिल्या याच्यात टाकून. आता 5 मिनिट झाल्यानंतर पाहिल्या तर शेंगा मस्त शिजून झाल्या आपल्या. तर आता मस्त चाळणीतून गाळून घ्यायच्या. जे जे पाणी असते ते बाहेर चाललं जाते आणि शेंगा राहून जातात. तर आता ठेवलं मस्त पॅन ठेवला, गॅस ऑन केला, मस्त तेल टाकायचं, चांगलं तेल टाकायचं, मस्त असं पचपच, आहे ना. पचपच तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं की त्याच्यात मस्त 1 चमच जिरं टाकू, मस्त कोमल हातानं, आहे ना. जिरं मस्त थैथै नाचायला लागलं ना, तर मस्त कांदा द्यायचा टाकून. कांदा टाकल्यानंतर आहे ना, मस्त मस्त व्यवस्थित हा कांदा होऊ द्यायचा आपल्याला, आहे ना. जास्त जाळ्यात बसायचं नाही बरं कांदा, आहे ना. कांदा व्हायची बी ट्रिक असते बरं. तुम्हाला जर लवकर गडबड असेल ना, तुमच्या जवळ टाइम नसेल, तर तुम्ही काय करायचं, कांद्यात आहे ना मीठ घालायचं 1 चमच, लवकरात लवकर कांदा होऊन जाते बरं. तर आता काय केलं माहित आहे का, लसण धनियाची जी पेस्ट आपण कुटली होती ना मस्त खलबत्त्यात ठस, तर ते द्यायची याच्यात टाकून. ते टाकल्यानंतर काय करायचं, टोमॅटो घालायचं, टोमॅटो द्यायचं टाकून. आणि टोमॅटो झाल्यानंतर मस्त मसाले टाकायचे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, भाजी बनवताना आहे ना, पूर्ण लक्ष आपलं त्या भाजीतनी पाहिजे. पूर्ण
प्रेम त्या भाजीवर पाहिजे भाजी बनवताना, तरच ते भाजी एक नंबर होते. तर चला आता चवीनुसार मीठ टाकलं, हळद टाकली, लाल तिखट टाकलं, मस्त गरम मसाला टाकला. गरम मसाला टाकल्यानंतर मस्त 1 चमच धनिया पावडर टाकली. मग काय असा वास सुटला होता ना पुऱ्या घरभर, तुम्हाला काय सांगू. डायरेक्ट भुकाच लागल्या ना लेकरायले. मग अशी भाजी बनवावी लागते. भाजी बनवताना आहे ना आपलं पूर्ण मन त्या भाजीत पाहिजे बरं, नाही तर असं नाही एका इकडे मोबाईल चालू आणि एका इकडे भाजी बनवणं चालू, ते जमत नाही बरं. भाजी बनवताना अशी फील आली पाहिजे ना की मी सांगतो ना डायरेक्ट पट्टा तुटला पाहिजे पोळ्याचा, भाकरीचा, स्वयंपाकाचा, त्याला म्हणतात भाजी बनवणं. तर मित्रांनो आता टाकू मस्त शेंगदाण्याचं कूट. जरासं शेंगदाण्याचं कूट जर टाकलं ना तर काय जबरदस्त शेंगा लागतात ना, हे तुम्हाला काय सांगू. तुम्ही ना अशीच भाजी एकदा करा आणि मग कमेंट करून नक्की सांगा आपल्याला की नाही ताई खरोखर ना भन्नाट रेसिपी झाली होती, आम्ही अशीच पाहून केली होती, तर एक नंबर भाजी झाली होती है ना. तर मित्रांनो जे शेंगा होत्या ना आपण जे उकळलेल्या होत्या, त्या उकळल्या शेंगा याच्यात द्यायचं आपल्याला टाकून. मग काय मस्त मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मसाला या शेंगाला लागला पाहिजे असं पहिले मिक्स करून घ्या आहे ना. आणि मग नंतर याच्यावर झाकण ठेवून मस्त शिजू द्या. अजिबात पाणी टाकायचं नाही बरं, एकदम सुक्या शेंगा इथे आहे ना. हे ना मस्त वरण गिरण आपण करतो का नाही, तर वरणासोबत तोंडी लावायला एक नंबर हे मस्त शेंगा होतात. तर याच्यात एक बुंदी मी पाण्याचा टाकलेलं नाही, कारण ऑलरेडी आपण पहिले ते शेंगा उकडू घातल्या होत्या. मग काही टेन्शनच नाही ना याच्यात पाणी टाकायचं, तर पाणी अजिबात घालायचं नाही बरं. अशा सुक्या शेंगाना एक नंबर लागतात. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मस्त बिलकुल शेंगा हे आपल्याहून तयार झाल्या, मस्त शिजल्या आणि प्रत्येक शेंगाच्या कणाकणात ना हा मसाला मस्त जाऊन बसला आणि काय जबरदस्त वास येते आणि काय जबरदस्त हे भाजी झाली ना गवाराच्या शेंगा, तुम्हाला काय सांगू. तर चला आता मित्रांनो मला सांगायची काही गरज नाही, फक्त तुम्ही पाहिल्यानंतरच तुम्ही सांगू शकता की भाजी कशी झाली आहे ना. एक नंबर जबरदस्त भाजी झाली, तुम्ही पाहूनच सांगू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला, व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला ना तर प्लीज लाईक तो बनता है भाई, एक लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा, अडोसी पडोसीला बी शेअर करा, जे दुश्मन असतील त्याला बी शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन जरूर दाबा. तुम्ही बेल आयकनच दाबत ना बाबा, मग म्हणता की ताई तुमचे व्हिडिओ आमच्याजवळ काही येत नाहीत. बेल आयकन दाबा ना, बेल आयकन दाबा, हा मग तुमच्या जवळ हे आपले व्हिडिओ येऊन जातील बरं. तर मित्रांनो रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर कमेंट केली ना तर असं वाटते ना की चला बाबा आपली रेसिपी तुम्हाला आवडते, आपले जे फॅमिली आहे त्याला आपली रेसिपी आवडते. तुम्ही कमेंटच ना करा, तुम्ही कमेंट करा. आणि तुम्हाला जर आणखीन जर कोणती रेसिपी पाहायची असेल ना प्लीज कमेंट करून नक्की सांगा, मी प्रयत्न करणार आहोत तुमची डिमांड पूर्ण करायसाठी है ना. तर मित्रांनो चला आज के लिए इतना ही, फिर मिलेंगे नेक्स्ट व्हिडिओ में. तब तक के लिए तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, असेच व्हिडिओ आपले पाहत राहा. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. परत भेटू एका सुंदर रेसिपी मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या व्हिडिओला हजेरी लवकर लावा है ना.